मुकाबला मैदान के भीतर V4 IBCL चैंपियंस ट्रॉफी 2025 का ये चौथा दिन और चौथे दिन का पहला मुकाबला मैदान के भीतर विसोटी निगुड़ा बनाम श्री बांदेश्वर 11 शिरोडा टीम के बीच जरूर टॉस का कॉल गया था श्री बांदेश्वर 11 शिरोडा के पास और आमंत्रित किया था पहले बल्लेबाजी के लिए विसोटी निगुड़ा टीम को। ओपनिंग की जोड़ी मैदान के भीतर मैदानामध्ये काही नियम आहेत, विशिष्ट नियम आहेत। नैसर्गिक अडथळे दिसत आहेत, एका बाजूला इलेक्ट्रिक वायर्स दिसत आहेत, काही ठिकाणी झाडंही मैदानामध्ये आलेले दिसतात। या इलेक्ट्रिक वायर्सला किंवा त्या झाडांना लागून जर एक विहीर देखील दिसते, या सर्वांना अडकळून जर मैदानामध्ये चेंडू राहिला तर तुम्ही धावून जेवढ्या धावा काढतायत तेवढ्या धावांची नोंद केली जाईल। त्याचबरोबर या तारांना या झाडाला लागून जर चेंडू झेलामध्ये रूपांतर केलं तर त्या झेल म्हणून त्याची नोंद केली जाईल, ते कॅच पकडलं जाईल आणि त्या झाडांना किंवा त्या वायर्सला लागून जर चेंडू सीमा पार गेला तर तो चौकार किंवा षटकार हे देखील या ठिकाणी दर्शवले जाईल। ही काहीशी नियमावली आहे। विहीर आहे, विहिरीच्या त्या ठिकाणी जर चेंडू अडकला तर त्या ठिकाणी आपण जेवढ्या धावा धावून काढणार तेवढ्या त्या धावांची नोंद होणार। इस मरतबा हल्के हाथ से कुल जरूर किया था। गेंद चली गई सीधा डिक्लेयर जोन में 1 रन के लिए। इस 1 रन के साथ टोटल में हुआ बदलाव, टोटल पहुंचा स्कोर बोर्ड पर 2 रन। 2 गेंदों के समाप्ति के बाद टॉस की अगर बात करें तो टॉस का कॉल गया था श्री बांदेश्वर 11 शिरोडा के पास और आमंत्रित किया था पहले बल्लेबाजी के लिए विसोटी निगुड़ा टीम को। इस मरतबा उठा के मारना चाहते थे, गेंद और बल्ले का कोई संपर्क नहीं, गेंद चली गई सीधा विकेट कीपर के दस्तानों में। बिनती गेंद की समाप्ति, 3 गेंदों का हुआ खेल समाप्त। टोटल पहुंचा स्कोर बोर्ड पर 2 रन, बिना कोई विकेट से, बिना कोई नुकसान से। निखिल तैयार अपने कोटे की चौथी गेंद लेकर। इस मरतबा फिर से एक मरतबा स्ट्रोक जरूर कहलाता स्क्वायर लेग के क्षेत्र में 1 रन के लिए। इस 1 रन के साथ टोटल में हुआ बदलाव, टोटल पहुंचा स्कोर बोर्ड पर 3 रन। 4 गेंदों के समाप्ति के बाद जरूर 6 ओवर का यह मुकाबला और 5 गेंदबाजी अनिवार्य होंगे इस मुकाबले के दरमियान। निखिल तैयार अपने कोटे की अगली गेंद लेकर सामना करेंगे बल्लेबाज। इस मरतबा जरूर उड़ाया था, कैच का मौका बना, कैच को छोड़ा, परिणामी 2 रन। इस 2 रन के साथ टोटल में हुआ बदलाव, टोटल पहुंचा स्कोर बोर्ड पर 5 रन। 5 गेंदों के समाप्ति के बाद बिना कोई विकेट से, बिना कोई नुकसान से आखिरी गेंद का खेले बाकी इस ओवर का मैंडेटरी पावर प्ले का ये ओवर। देखते हैं पर क्या करते हैं बल्लेबाज। जरूर चाहेंगे इस आखिरी गेंद के ऊपर प्रहार करने के लिए। एक बड़ा स्ट्रोक क्या हमें यहाँ पर देखने को मिल सकता है बल्लेबाज की ओर से। इस मरतबा स्ट्रोक जरूर कहलाता, खिलाड़ी तैनात है, जब तक खिलाड़ी गेंद पर आते गेंद को उठाकर थ्रो करते। 1 रन आसानी से पूरा किया। इस 1 रन के साथ 1 ओवर का हुआ खेल समाप्त। टोटल पहुंचा स्कोर बोर्ड पर 6 रन, बिना कोई विकेट से, बिना कोई नुकसान से। डीजे आपल्याला सांगतो लेग साइडच्या दिशेने जी पिवळी रिबीन त्या ठिकाणी लावलेली आहे त्या रिबीनच्या वरून गेला तर त्याच्या वरून चेंडू गेला तर षटकार असेल आणि त्याच्या खालून जर चेंडू गेला तर डिक्लेअर स्वरूपातल्या 2 धावांची केवळ नोंद केली जाईल। हा एक नियम आहे। आणि त्यानंतर लेग साइडच्या दिशेने आपण बघतोय पत्र्याची जी शेड आहे त्या शेडच्या वरून गेला तर 1 धाव आणि नळ्यांवरती त्या पुढच्या दुकानांच्या नळ्यांवरती पडला तर 2 धावा। त्या ठिकाणी फ्लॅग एक उभा केलेला आहे, त्या फ्लॅगच्या बांबू आहे, बांबूच्या अलीकडून गेला तर 1 धाव आणि पलीकडून गेला तर 2 धावा। अशी ही नियमावली या स्पर्धेसाठी। सौरभ अपने ओर से पहला और टीम की ओर से दूसरा बदले कर अंपायर का इशारा आया। गेंद चली गई सीधा डिक्लेयर जोन में 2 रनों के लिए। इस 2 रनों के साथ टोटल में हुआ बदलाव, टोटल पहुंचा स्कोर बोर्ड पर 8 रन। 1 गेंद के समाप्ति के बाद दूसरा ओवर का खेल प्रगति पथ पर। आखिरी 5 गेंदों का खेल बाकी इस ओवर का। देखते हैं पर क्या करते बल्लेबाज ऋषि और उनका साथ देने के लिए नॉन स्ट्राइक एंड के ऊपर बल्लेबाज लखन। इस मरतबा स्ट्रोक जरूर कहलाता, कैच का मौका बना और लपक लिया।
चलता गया बल्लेबाज को बड़ी मछली जाल में फंसकर वापस मैदान से बाहर। डीजे हेलो धन्यवाद डीजे। नए बल्लेबाज मैदान के भीतर ओमकार ओमकार और उनका साथ देने के लिए नॉन स्ट्राइक एंड के ऊपर बल्लेबाज होंगे लखन। जी हाँ जरूर सौरभ की तारीफ करनी होगी। दूसरा ओवर का खेल प्रगति पथ पर 2 गेंदों का खेल समाप्त। मात्र 8 रन स्कोर बोर्ड पर 1 विकेट के नुकसान पर अचूक टप्पे वाली वो गेंदबाजी देखने को मिले। इस मर्तबा स्ट्रोक जरूर खेला है, स्ट्रेट ड्राइव, गेंद 1 बाउंस सीधा खिलाड़ी के हाथ में। जरूर 1 रन आसानी से पूरा किया। इस 1 रन के साथ टोटल में हुआ बदलाव। टोटल पहुंचा स्कोर बोर्ड पर 9 रन 1 विकेट के नुकसान पर। दूसरा ओवर का खेल प्रगति पथ पर। जरूर यहाँ पर ऐसी गेंदबाजी करनी होगी, अचूक टप्पे वाली, कम से कम रनों पर रोकना होगा। इस मर्तबा उठा के जरूर मारा था, वहां पर गेंद के नीचे खिलाड़ी आते, गेंद को उठाते, थ्रो करते। 1 रन आसानी से पूरा किया, दूसरे की मांग है और 2 रन आसानी से पूरे किए। ऐसे 2 रनों के साथ टोटल में हुआ बदलाव। टोटल पहुंचा स्कोर बोर्ड पर 11 रन 1 विकेट के नुकसान पर। 4 गेंदों की समाप्ति के बाद आखिरी 2 गेंदों का खेल है बाकी। देखते यहाँ पर क्या करते हैं बल्लेबाज। जरूर चाहेंगे यहाँ पर लखन और उनके साथी ओमकार जरूर ज्यादा से ज्यादा रन बटोरने के लिए। 6 ओवर का ये मुकाबला और 5 गेंदबाज ये अनिवार्य होंगे इस मुकाबले के दरमियान मैदान के भीतर। इस मर्तबा हल्के से कुल जरूर किया था, 1 रन आसानी से पूरा के। 1 रन के साथ टोटल में हुआ बदलाव। टोटल पहुंचा स्कोर बोर्ड पर 12 रन 1 विकेट के नुकसान पर। दूसरा ओवर का खेल प्रगति पथ पर। आखिरी गेंद शेष है इस ओवर की। देखते यहाँ पर क्या करते हैं बल्लेबाज। जरूर चाहेंगे ओमकार एक बड़ा हिट लगाने के लिए इस आखिरी गेंद के ऊपर एक सम्मानजनक टोटल खड़ा करना होगा। 50-55 रन बनाने होंगे इस मुकाबले को जीतने के लिए। इस मर्तबा स्ट्रोक जरूर कहलाता है, गेंद के नीचे से पैंड चलता गया बल्लेबाज ओमकार को। ओमकार के रूप में लगता हुआ ये दूसरा धक्का विसोटी निगोड़ा टीम को। डीजे दो ओवर का खेल हुआ समाप्त। टोटल पहुंचा स्कोर बोर्ड पर 12 रन 2 विकेट के नुकसान पर। आज का ये चौथा दिन और चौथे दिन का पहला मुकाबला मैदान के भीतर श्री बांदेश्वर 11 शिरोडा पनाम विसोटी निगोड़ा के बीच। जरूर टॉस का कॉल गया था श्री बांदेश्वर 11 शिरोडा टीम के पास और आमंत्रित किया था पहले बल्लेबाजी के लिए विसोटी निगोड़ा टीम को। इस मर्तबा जरूर स्ट्रोक खेला था, 1 रन आसानी से पूरा करेंगे। इस 1 रन के साथ टोटल में हुआ बदलाव। टोटल पहुंचा स्कोर बोर्ड पर 13 रन
2 विकेट के नुकसान पर, एक गेंद के समाप्ति के बाद तीसरा ओवर का खेल प्रगति पथ पर। जरूर रोहन अपने ओर से पहला और टीम की ओर से तीसरा ओवर लेकर जरूर गेंदबाजों की तारीफ करनी होगी। अचूक टप्पे वाली वो गेंदबाजी पहले मैंडेटरी पावर प्ले ओवर में फेंकी थी निखिल ने, उसके बाद सौरभ और अभी यहाँ पर रोहन करते हुए नजर आ रहे हैं। इस मर्तबा हल्के हाथ से कुल जरूर किया था, 1 रन आसानी से पूरा किया। इस 1 रन के साथ टोटल में हुआ बदलाव, टोटल पहुंचा स्कोर बोर्ड पर 14 रन 2 विकेट के नुकसान पर। तीसरा ओवर का खेल प्रगति पथ पर। अभी भी बाकी इस ओवर की 4 गेंदें, देखते पर क्या करते हैं बल्लेबाज। स्ट्राइक एंड के ऊपर लखन, इस मर्तबा हल्के हाथ से कुल जरूर किया था, गेंद चली गई सीधा डिक्लेयर जोन में 1 रन के लिए। 1 रन के साथ टोटल में हुआ बदलाव, टोटल पहुंचा स्कोर बोर्ड पर 15 रन। जरूर यहाँ पर अचूक टप्पे वाली वो गेंदबाजी इस मुकाबले के दरमियान एक भी यहाँ पर बड़ा स्ट्रोक देखने को नहीं मिला है, ना ही एक छक्का ना ही एक चौवा। जरूर यहाँ पर सिंगल डबल का सहारा लेते हुए नजर आई है विसोटी निगुडा टीम इस मुकाबले के दरमियान। इस मर्तबा उठा के मारना चाहते थे, गेंद के नीचे से पैंड, बड़ी मछली जाल में फंसकर वापस मैदान से बाहर। डीजे भीतर गुरु जरूर टोटल की बात करें तो 15 रन स्कोर बोर्ड पर, 3 विकेट के नुकसान पर। तीसरा ओवर का खेल प्रगति पथ पर। अचूक टप्पे वाली वो गेंदबाजी, इस ओवर में जरूर गेंदबाजी की तारीफ करनी होगी। 4 गेंदें डाली है, लगभग 3 रन खर्च किए और 1 विकेट चटकाया। इस मर्तबा गेंद को उड़ाया, गेंद और बल्ले का लाजवाब संपर्क हुआ था, गेंद चली गई सीधा स्क्वायर लेग, बाउंड्री लाइन के बाहर। 6 रनों के लिए डीजे तारीफ करती होगी। जरूर यहाँ पर डगआउट में से बोल कर भेजा था, आप जाओ और छक्का लगाओ। पहली गेंद के ऊपर प्रहार किया, स्क्वायर लेग के क्षेत्र में एक ब्रांडेड छक्का देखने को मिला। अगली गेंद इस मर्तबा फिर से एक बार गेंद को उड़ाया था, वहां पर कवच के क्षेत्र में खिलाड़ी तैनात है, गेंद पर आएंगे, गेंद को उठाएंगे, थ्रो करेंगे। 1 रन आसानी से पूरा किया, दूसरे की मांग थी और 2 रन आसानी से पूरे किए। इस 2 रनों के साथ टोटल पहुंचा स्कोर बोर्ड पर 23 रन। 3 ओवर का हुआ खेल समाप्त, 23 रन स्कोर बोर्ड पर, 3 विकेट के नुकसान पर। मैं परवेज आगा लेता हूं आप तमाम दर्शकों से थोड़ी देर के लिए रजा, और मैं सुपुर्द करता हूं मेरे सहयोगी समालोचक सर गुरु चिटनीस की ओर। तब तक जाते हैं डीजे सुजल की ओर। परवेज पहिल्या 2 षटकात काहीशा कमी धावा निघाल्या होत्या, परंतु गेल्या षटकात निघालेला तो षटकार धावसंख्या ठीकठाक केली आहे निगुडे संघानं श्री बांदेश्वर 11 शिरोडा संघाविरुद्ध। तगडे फलंदाज, तगडी फलंदाजीची फळी, तगडे अष्टपैलू खेळाडू यांची भरणा असलेला श्री बांदेश्वर 11 शिरोडाचा संघ। या संघाविरुद्ध आपल्याला प्रथम फलंदाजी करताना निश्चितपणे प्रतिस्पर्धी संघासमोर म्हणजे बांदेश्वर 11 शिरोडा संघासमोर जर आपल्याला आव्हान उभं करायचं असेल तर नक्कीच या निर्धारित 6 षटकात 60-65 धावांच्या टप्प्यावरती या ठिकाणी धावसंख्या पोहोचवावी लागेल।
तरच एखादं आव्हानात्मक चॅलेंजिंग टोटल या ठिकाणी उभारली गेली असं म्हटलं तर ते काय वावगं ठरू नये आणि नक्कीच ती उभारण्याचा प्रयत्न करताना दिसले पाहिजेत ते निगुडे संघाचे हे फलंदाज. पुढचा चेंडू ड्राईव्ह केला, चेंडू जातोय कवचला, अगदी झपकन क्षेत्ररक्षक येतोय, चेंडू मागे चेंडू अडवतोय, मारलेल्या फटक्यावरती फलंदाज कोणती धाव घेणार नाही याची मात्र त्यानं घेतलेली दक्षता. परिणामी चेंडूची गणना ही एकंदरीत निर्धाव म्हणून धावफलकावरती केली गेलेली आणि धावसंख्या ही धावफलकावरती स्थिरावलेली ही एकंदरीत 24 धावांच्या टप्प्यावरती 3 गड्यांच्या मोबदल्यात. गोलंदाजीच्या मोर्चावरती आणि बघा झेल कोणी सोडलाय, कॅप्टन ऑफ सिंधुदुर्ग गोपाळ बटा, वन ऑफ द सेफेस्ट फिल्डर, आणि त्याच्याकडनं झालेली ही चूक. सोपा झेल त्याच्याकडनं संधी होते आणि तो झेल मात्र त्याच्या हातून निसटलाय. क्रिकेटमध्ये अशा गोष्टी होतच असतात, म्हणून क्रिकेटला अनिश्चिततेने नटलेला खेळ असं म्हटलं जातं. गोपाळ भटाच्या हातून सुटलेला तो झेल, फलंदाजाला मिळालेलं ते जीवदान. बघूया आता काय होईल. आणि दाजी धुरत बघा त्या ठिकाणी पुन्हा एकदा थोडीशी गफलत करतोय, पण बॅकअप आपल्याला पाहायला मिळतोय डीप स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये. एक धाव या पुढच्या फटक्यातून मिळालेलं ते फलंदाजाला जीवदान आपल्या संघाला किती महत्वपूर्ण धावा जोडून देईल का, आपल्या संघाला एक मोठी धावसंख्या उभारून देईल का, हे देखील पाहणं महत्वपूर्ण ठरणार आहे या सामन्यात. आपण जर बघितलं सकाळच्या सत्रातील आजच्या दिवसातील या पहिल्या सामन्यामध्ये पुल करण्याचा प्रयत्न, थोडासा खेळपट्टीवरती काहीसा खाली राहिलेला चेंडू, त्यामुळे अंदाज चुकतोय तो फलंदाजाचा. पुलचा फटका खेळण्याचा प्रयत्न एकंदरीत केला जातोय तो फलंदाजांकडनं आणि हा प्रयत्न मात्र व्यर्थ ठरतोय. बाकीचं काम यष्टीरक्षक गोपाळ बट्टा यावेळी मात्र व्यवस्थितरित्या पूर्ण करतोय, चेंडू सुपूर्द करतोय तो गोलंदाजीच्या दिशेनं. पुढे सरसावलाय, लॉंग ऑनच्या दिशेनं फटका खेळलाय, अक्षय घाटवळ सेफ फिल्डर, तो कोणती चूक करणार नाहीये. एकंदरीत या सामन्यातला दुसरा झेल टिपलाय अक्षयनं, चौथा धक्का दिलाय तो प्रतिस्पर्धी विसवटी निगुडे संघाला. संघाची धावसंख्या ही धावफलकावरती स्थिरावलेले ते गुणलेखक आमचे क्षितिज भोगटे सांगतायत की 25 धावांवरती 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. बांदा प्रतिष्ठानची काही 25 ते 29 डिसेंबर या काळात जी स्पर्धा झाली होती त्यातला अक्षय घाटवळ हा उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून त्याचा गौरव केला होता. पंच नाना नाईक सर यांचा येतो इशारा बॅटिंग चॉईस पॉवर प्लेचा. या बॅटिंग चॉईस पॉवर प्ले मध्ये फक्त 3 क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कलच्या बाहेर लावण्याची अनुमती आहे ती क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला. बघूया क्षेत्ररक्षणाची सजावट कशा पद्धतीने करेल कॅप्टन ऑफ सिंधुदुर्ग म्हणून ज्याचा उल्लेख केला जातोय तो गोपाळ बटा. जो क्षेत्ररक्षक लॉंग ऑनला होता त्याला मिड ऑनला बोलवलंय. 2 क्षेत्ररक्षक लेग साइडच्या दिशेने, एक डीप स्क्वेअर लेगला, एक डीप मिड विकेटला, एक क्षेत्ररक्षक ऑफ साइडच्या दिशेने लॉंग ऑफला. बॅटिंग चॉईस पॉवर प्लेच्या षटकाची झालेली सुरुवात, पहिला चेंडू खोदून खेळलेला फटका, पॉइंटच्या क्षेत्रामध्ये केवळ एका धावेची भर, धावसंख्या 26 वरती येऊन पोहोचले. आता मात्र या षटकात फटकेबाजी करावी लागेल, 10 ते 15 धावा जमवाव्या लागतील. बॅटिंग चॉईस पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा उठवावा लागेल जर प्रतिस्पर्धी संघ बांदेश्वर बांदा 11 शिरोडा संघासमोर एक चॅलेंजिंग टोटल आपल्या संघाला उभारायची असेल तर. पुन्हा एकदा एक सुरेख चेंडू, पुन्हा एकदा खोदून फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू गेलाय थेट मिडॉनच्या दिशेनं. अक्षय घाटवळ त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करतोय. मारलेल्या फटक्यावरती फलंदाज कोणती धाव घेणार नाही याची मात्र त्याने घेतलेली दक्षता आणि परिणामी चेंडूची गणना ही एकंदरीत निर्धाव म्हणून ही धाव फलकावरती केलेली. फुलटॉस चेंडू, खराब चेंडू होता परंतु त्याचा पुरेपूर फायदा उठवू शकला नाही. चेंडूचा प्रवास आपण बघतोय घोषित क्षेत्रातल्या केवळ 2 धावेंसाठी. वाटलं असतं फलंदाजाला तर कुठे मैदानाच्या कुठल्याही क्षेत्रात तो भिरकवून लावू शकला असता, या चेंडूवरती चौकार षटकार लावू शकला असता, परंतु त्या ठिकाणी मी म्हणतो या फुलटॉसचा त्याने पुरेपूर त्या ठिकाणी फायदा घेता आला नाही त्याला. केवळ 2 धावा त्यांनी जमवल्या. यावेळी पूल केलाय डीप मिड विकेट क्षेत्रात, क्षेत्ररक्षक आहे परंतु त्याच्या डोक्यावरनं चेंडू जातोय सीमा पार. V4 IBCL चॅम्पियन षटकार. डीजे मच्छी
पुढचा चेंडू त्या ठिकाणी लेगबायची खूण आणि लेगबायच्या स्वरूपात एक अवांतर धावेच्या जोरावरती धावसंख्या देखील पुढे सरसावली. 35 धावा धाव फलकावर. यावेळी मात्र पुन्हा एकदा डीप मिड विकेटच्या डोक्यावर मी प्रेडिक्शन केलं होतं या षटकात 10 ते 15 धावा जमवाव्या लागतील निगुडे संघाला. 73 धावा आल्या. लढायला लावणारी धावसंख्या नक्कीच त्या ठिकाणी उभारली असं काही म्हटलं तर ते काही वावगं नाही. कारण गेल्या 3 दिवसाचा जर आपण विचार केला या स्पर्धेचा तर सकाळच्या सत्रामध्ये धावांचा पाठलाग करणं हे निश्चितपणे या ठिकाणी या मैदानावरती कठीण असं संबोधलं जातं. काय होईल 6 चेंडूंचा खेळ असेल शिल्लक. 6 चेंडूंच्या खेळामध्ये किती धावा जमवतील प्रथम फलंदाजी करणारा निगुडे संघ. काय या ठिकाणी 50 धावांचा टप्पा गाठेल का नक्कीच येणाऱ्या 6 चेंडू स्पष्ट करतील. तोपर्यंत वळूया पुन्हा एकदा डीजे सुजल कडे. प्रवीण पाहायला मिळतोय. सज्ज होतोय प्रवीण गोलंदाजीच्या मोर्चावरती. ते स्ट्राईक एंडला त्या ठिकाणी फलंदाज मला वाटतं सज्ज होतोय तो गुरु. पहिला चेंडू ब्लॉक होल मध्ये टाकलेला. हलकस अपील पंचांकडनं झालंय. आउटसाइड अंपायर पंच अपील फेटाळून लावतायत. लेगबायची खूण करतायत आणि या लेगबायच्या स्वरूपात एक अवांतर धाव ही नक्कीच संघाच्या खात्यामध्ये जोडली जाते. या अवांतर धावेच्या जोरावरती धावसंख्या 42 वरती येऊन पोहोचले. 42 धावा 4 गडी बाद. अंतिम षटकाचा अर्थात 6व्या षटकाचा या पहिल्या डावातला खेळ जो की या मैदानावरती हा प्रगतीपथावर. प्रवीण पुन्हा एकदा सज्ज झाला आपल्या षटकातील दुसरा चेंडू घेऊन. आता मात्र स्ट्राईक एंडला फलंदाज ज्यानं मागच्या षटकात 2 उत्तुंग षटकार लगावले होते तोच प्रयत्न याही षटकात तो करताना दिसला. परंतु बॅटची लागलेली बाहेरची आतली कडा आणि चेंडू जातोय घोषितच्या स्वरूपातल्या केवळ एकेरी धावेसाठी. टिपू एक चांगला फलंदाज आहे निगुडे संघाचा. सिंधुदुर्ग क्रिकेटमध्ये त्याला एक चांगला फलंदाज अष्टपैलू खेळाडू म्हणून ओळखला जातो तो टिपू आपल्याला मैदानामध्ये निगुडे संघासाठी दिसतोय. गुरु पुढचा चेंडू त्या ठिकाणी लॉंग ऑनच्या दिशेनं. एक धाव थोडीशी गफलत झाली आहे. अचूक हेरलाय टिपून आणि बघता बघता त्या ठिकाणी एकेरी धाव्यांची पावलं ही दुहेरी धावांकडे वळवली आहेत. माहिती आहे शेवटच्या निर्णायक 6 चेंडू मध्ये जेवढ्या धावा येतील तेवढ्या धावा जमवणं महत्वपूर्ण आहे. आणि क्षेत्ररक्षकांवरती जी झिलाई होते क्षेत्ररक्षण करताना मैदानावरती त्याचा फायदा हा अचूकपणे उठवताना दिसत आहेत ते अर्थात निगुडे संघाचे हे दोन्ही फलंदाज. एका बाजूने गुरु एका बाजूने टिपू. 3 चेंडू झालेत. धावसंख्या 45 वर. फुलटॉस चेंडू परंतु डाव्या यष्टीच्या बराच बाहेर. पंचांची खूण स्वेअरची त्या मोबदल्यात घोषितच्या स्वरूपातली एक धाव. एकंदरीत 2 अतिरिक्त धावेंचा बोनस हा संघाच्या खात्यामध्ये. या अवांतर धावेच्या जोरावरती आता मात्र धावसंख्या 47 वरती येऊन पोहोचले. 50 धावांचा टप्पा गाठण्यापासून केवळ 3 धावा दूर आहे निगुडे संघ. एक चॅलेंजिंग टोटल उभारण्यापासून केवळ 3 धावा दूर आहे. आखूड टप्प्याचा चेंडू कट केलाय. चेंडूचा प्रवास आपण बघतोय त्या ठिकाणी पॉइंटच्या क्षेत्रामध्ये घोषितच्या क्षेत्रामध्ये केवळ एकेरी धावेसाठी. 48 पर्यंत धावसंख्या येऊन पोहोचले. 2 चेंडूंचा शेवटचा या पहिल्या डावातला खेळ असेल शिल्लक. 48 धावा एकंदरीत 4 गड्यांच्या मोबदल्यात. सुरुवातीच्या 3 षटकात जी धावसंख्या थोडीशी रोडावलेली वाटत होती 4 षटकात देखील केवळ 25 धावा अशी धावसंख्या होते. परंतु त्यानंतर बॅटिंग चॉईस पॉवर प्लेचे षटक समीकरण थोडंसं बदललं या सामन्याचं. अक्रॉस द लाईन फटका खेळण्याचा प्रयत्न टिपूने केला. आपल्या करण्यात असलेल्या प्रयत्नांवरती थोडासा नाखुश दिसतोय कारण बॅट आणि बॉलचा काही संपर्क झालेला हा मैदानावरती दिसला नाही.
अजूनही धावफलक 48 वरती स्थिरावलाय. या शेवटच्या षटकात आलेल्या अधिकच्या अवांतर धावा समीकरण निगुडे संघाचं ठीकठाक करताय मैदानावरती धावफलकावर. पुल केलाय, फसलाय फटका, झेलाची संधी आहे, झेल खाली क्षेत्ररक्षक येतोय, तो कोणती चूक करत नाहीये. आणि टिपू, ज्या टिपूनं 2 उत्तुंग षटकार लगावले होते बॅटिंग चॉईस पॉवर प्ले मध्ये, त्याची खेळी समाप्त होत आहे. 5वा हादरा एकंदरीत संघाला बसतोय. संघाची धावसंख्या ही 48 धावा. मध्ये 48 धावा जमवत 49 धावांचं उद्दिष्ट ठेवलंय. ते अर्थात श्री बांदेश्वर 11 शिरोडा संघासमोर ते विसोटी निगुडे संघानं 49 धावांचा पाठलाग करायचा आहे. गेल्या 3 दिवसाचा स्पर्धेचा विचार करायला गेला तर पहिल्या सामन्यात जो संघ प्रथम फलंदाजी करतो त्याच संघाला या सामन्यामध्ये विजयश्री संपादन करता येते. या सामन्यात प्रथम फलंदाजी निगुडे संघाने केली, परंतु प्रतिस्पर्धी संघ तेवढाच तगडा आहे, तेवढेच तगडे खेळाडू श्री बांदेश्वर 11 शिरोडा संघामध्ये. तो इतिहास या स्पर्धेचा आजच्या 4थ्या दिवसामध्ये या ठिकाणी बदलेल का? एक नवा इतिहास या ठिकाणी रचला जाईल का श्री बांदेश्वर 11 शिरोडा संघाकडून? सांगण्यासाठी या सामन्याच्या दुसऱ्या मध्ये पहिल्या 3 षटकासाठी समालोचन कक्षामध्ये आमंत्रण दिलं जात आहे. मालवणी समालोचक, व्हॉइस ऑफ शेरले म्हणून ज्याला ओळखलं जातं, तो साहिल खोबरेकर याला. वेलकम साहिल. तत्पूर्वी माऊली कास आणि तोरसे दोन्ही संघाचे कर्णधार आपला सामना आहे. या सामना झाल्यानंतर आपले दोन्ही संघाचे कर्णधार कृपया टॉस साठी लवकरात लवकर संपर्क करायचा आहे. आपल्यासाठी हा पहिला कॉल दिला जातोय. माऊली कास आणि विरुद्ध तोरसे दोन्ही संघाचे कर्णधार कृपया नाणेफेकीसाठी संपर्क करा. ओव्हर टू साहिल खोबरेकर. हॅलो, धन्यवाद सर. आजचा हा स्पर्धेदरम्यानचा 4था दिवस, 4थ्या दिवसातील पहिला सामना विसोटी कृपा निगुडे विरुद्ध श्री बांदेश्वर शिरोडा या दोन्ही बल्लाढ्य संघांदरम्यान. देव बरं करू घालून या मालवणी केंद्रांना सगळ्यांका हात जोडून नमस्कार असा. या स्पर्धेदरम्यानचो आजचो यो 4थो दिवस आणि या 4थ्या दिवसातील पहिलो सामनो विसोटी कृपा निगुडे विरुद्ध श्री बांदेश्वर 11 शिरोडा या दोन्ही बल्लाढ्य संघांदरम्यान सामनो हे देखील रंगलो जाता. पहिलो चेंडू, सुंदर फटको, ताकदीचो वापर केलो गेलो. कॅप्टन ऑफ सिंधुदुर्ग गोपाळ भट्टाच्या बॅट मधून पहिल्या चेंडू षटकार बघूक मिळालो. षटकारांनी संघाचा श्री गणेशा झाला. डीजे सुजल. निगुडे का सुलतान, टिपू सुलतान गोलंदाजी मार्गवर. या दरम्यानचो चेंडू पहिल्या चेंडूत देखील षटकार बघूक मिळालो. दुसरो चेंडू बाजाचो इशारो देत चेंडू चोयलो. पहिल्या चेंडूत काही जो शॉर्ट पिच प्रकारचो चेंडू अनिवार्य पॉवर प्लेचा षटक ह्या देखील मैदानाच्या दिशेने बघूक मिळता.
49 धावेंचो पाठलाग करताना या स्पर्धेदरम्यानचो आजचो ह्यो चौथो दिवस आणि या चौथ्या दिवसातील पहिलो सामनो दोन बल्लाढ्य संघ हे देखील आमने सामने जोडताना दिसतात या पाटेश्वर मैदानावर। या दरम्यान काहीचो फटको बसलो गेलो बरोच काय चेंडू हवे स्वतः गोलंदाज टिपू यावेळी कोणतीही चूक करणार नाही। फलंदाज गोपाळ भट्टा बॅक टू दी पवलियन पहिला लागलेला कलाम गोपाळ भट्टा बॅक टू दी पवलियन संघाच्या धाव संख्येचा विचार करू गेलात तर धावफलकावरती धावा ते 6 धावा धावफलकावर खेळ समाप्त झालो। 2 चेंडूंचो 49 धावांचो पाठलाग करताना यावेळी मैदानाच्या दिशेने श्री बांदेश्वर 11 शिरोडा संघ मैदानाच्या दिशेने बघूक मिळता। डिझाईस धाव संख्येचो विचार करू गेला तर तब्बल 6 धावा धावफलकावरती हे देखील बघूक मिळतात। खेळ समाप्त झालो तो 2 चेंडूंचो पहिला षटक या देखील प्रगतीपथावर। या दरम्यानचो सुंदर फटको बरोच काय चेंडू हवे फटको बसलो क्षेत्ररक्षक मैदानाच्या दिशेने सुंदर क्षेत्ररक्षण विनय मयेकर मैदानाच्या दिशेने बघूक मिळालो। विनय मयेकरचा चेंडू जाऊन वळ्यात पडलो फलंदाजक परतचा लागतला तंबूच्या दिशेने रितेश बॅक टू दी पवलियन दुसरा कलाम लागला अन्नानायकाच्या भाषेत श्री बांदेश्वर 11 शिरोडा संघाचा डिझाईन रोहन नावाचो फलंदाज स्ट्रायकिंग एंडला सज्ज असतो। संघाच्या धाव संख्येचो विचार करू गेला तर 6 धावा धावफलकावरती खेळ समाप्त झालो 3 चेंडूंचो पहिला षटक ह्या देखील प्रगतीपथावर गोलंदाज सज्ज टिपू सुलतान यावेळी गोलंदाजी मार्गवर पुढील चेंडू घेऊन रोहन लोणे स्ट्रायकिंग एंडला सज्ज। या दरम्यानचो सुंदर चेंडू हलक्या हातान घेऊन काढता स्वतःच्या फॉलोथ्रोमध्ये चेंडू अडावलो गेलो परतीची फेक करेपर्यंत निर्धाव चेंडू हे देखील गणलो गेलो। निर्धाव चेंडूची गणना ही देखील मैदानाच्या दिशेने होता। या दरम्यान हलक्या हातान घेऊन काढता फक्त चेंडू दिशा दाखवली जाता पंचाचो इशारो कॉमेंट्री बॉक्स जवळ येता तो चेंडू जाऊन विसावलो डिक्लेअर झोन मध्ये 1 धाव आणि या एकेरी धावेनिशी संघाच्या धाव संख्येचो विचार करू गेला तर धावफलकावरती धावा बघूंक मिळतले ते तब्बल 7 धावा धावफलकावरती 5 चेंडूंचो घेवता समाप्त 1 टू गो एका चेंडूचो खेळ्यो आसात बाकी पहिल्या षटकातील सांगता करणारो चेंडू। या दरम्यानचो सुंदर चेंडू हलक्या हाताने घेऊन काढता क्षेत्ररक्षक मैदानाच्या दिशेने बघूक मिळता बघता दोन्ही फलंदाजांदरम्यानची 1 धाव एक चोरटी धाव ही देखील मैदानाच्या दिशेने पूर्ण केली गेली आणि या एकेरी धावेनिशी संघाची धाव संख्या सांघिक धाव संख्या ती तब्बल 8 धावा धावफलकावरती। खेळ समाप्त झालो पहिल्या षटकाचो खेळ समाप्त झालो अनिवार्य पॉवर प्ले षटकाचो संघाच्या धाव संख्येचो विचार करू गेला तर 8 धावा धावफलकावर डिझे। त्याचा निर्णय ते अगदी थोड्या वेळात कळवतील। 6 षटकांचा सामना पहिलं षटक अनिवार्य पॉवर प्ले आणि षटक क्रमांक 4 किंवा षटक क्रमांक 5 यामध्ये बॅटिंग चॉईस पॉवर प्ले असे 2 पॉवर प्ले या 6 षटकांच्या खेळामध्ये साईल।
गोलंदाजीत बदल केलो गेलो. गोलंदाजी मार्गवर ओमकार गावडे वैयक्तिक पहिला, संघातर्फे दुसरा आणि दुसऱ्या षटकातील पहिलो चेंडू घेऊन स्ट्रायकिंग एंडला लतेश. उलटा प्रकारचा चेंडू, सुंदर फटको, बरोच काय चेंडू हवेत. पंचांचो इशारो कॉमेंट्री बॉक्स एंड जवळ. चेंडू सीमा रेखा पार, चेंडू आकांड्या पार, गडग्या पार, डायरेक्ट चंद्रार. टॉस प्रकारचो चेंडू पुरेपूर फायदा घेताना दिसता लतेश साळगावकर यावेळी मैदानाच्या दिशेन स्ट्रायकिंग एंडला सज्ज. या दरम्यान सुंदर फटको मैदानाच्या दिशेने क्षेत्ररक्षक बघूक मिळालो. सुंदर क्षेत्ररक्षण, परतीची फेक करेपर्यंत एक धाव ही देखील पूर्ण केली गेली आणि एकेरी धावेनिशी संघाच्या धावे संख्येचा विचार करू गेला तर 15 धावा धावफलका भरते. पहिल्या दोन चेंडूंचा विचार करू गेलाय तर पहिलो चेंडू काहीसो उलटा प्रकारचो चेंडू, त्यावर षटकार बघूक मिळालो लतेश साळगावकरांच्या बॅट मधून. तर दुसऱ्या चेंडूत एक धाव. स्ट्रायकिंग एंडला रोहन यावेळी सज्ज पुढील चेंडूचा मारो करण्यासाठी. या दरम्यान हलक्या हातान घेऊन काढता जमिनीलगतचो फटको क्षेत्ररक्षक मैदानाच्या दिशेने बघूक मिळालो. एक धाव पूर्ण केली गेली. एकेरी धावेनिशी समाधान आणि या एकेरी धावेनिशी संघाच्या धावसंख्येचा विचार करू गेलाय तर धावफलकावरती धावा बघूक मिळतले ते तब्बल 16 धावा धावफलकावरती हे देखील घडले जातात. या स्पर्धेदरम्यानचो आजचो यो चौथ्या दिवसातील पहिलो सामनो. या दरम्यान उचलून मारण्याचा प्रयत्न लतेशाचो झालो. क्षेत्ररक्षक मैदानाच्या दिशेने बघूक मिळालो. 38 सर्कलच्या आज चेंडू अडावलो गेलो. परतीची फेक करेपर्यंत एक धाव. एकेरी धावेनिशी संघाची धावसंख्या 17 17 धावा धावफलकावरती हे देखील घडले जातात. गोलंदाज सज्ज ओमकार गावडे यावेळी गोलंदाजी मार्गवर पुढील चेंडू घेऊन. पुरुष एकदा फक्त चेंडू दिशा दाखवता फलंदाज रोहन लोणे मैदानाच्या दिशेने बघून मिळालो. रोहन लोणेच्या खाती एक धाव ही देखील जोडली गेली आणि एकेरी धावेनिशी संघाच्या धावसंख्येचा विचार करू गेलात तर धावफलकावरती धावा ते तब्बल 18 धावा धावफलकावर हे देखील गणले गेले. पहिल्या 5 चेंडू दरम्यानचा विचार करू गेला तर तब्बल 10 धावा खर्च करणारी गोलंदाजी. पहिल्या चेंडूत षटकार, त्यानंतरचे 4 चेंडू हे देखील एकेरी धावेनिशी गणले गेले. गोलंदाज सज्ज ओमकार गावडे अंतिम चेंडू घेऊन. या दरम्यान उसरू मारण्याचा तो प्रयत्न, पंचाचो इशारो कॉमेंट्री बॉक्स जवळ इलोली मनेज लाली. चेंडू जाऊन विसावलो डिक्लेअर झोन मध्ये एक धाव आणि या एकेरी धावेनिशी संघाच्या धावसंख्येचा विचार करू गेल्यात 19 धावा धावफलकावर. खेळ समाप्त झालो 2 षटकांचो. खेळ समाप्त झालो 12 चेंडूंचो. संघाची धावसंख्या 19 धावा धावफलकावर. डिझाई सुजल. गोलंदाजी मार्गवर टिपू यावेळी स्ट्रायकिंग एंडला सामना करण्यासाठी सलामी गेलो फलंदाज अजूनही मैदानाच्या दिशेने तो लतेश साळगावकर. पहिलो चेंडू सुंदर फटको, बॅट आणि बॉलचो मधमधचो फटको, हावको रावकांडो कुमियो गुडुम मातारी षटकार. संख्येचा विचार करू गेलात तर 25 धावा धावफलकावरती हे देखील घडले जातात. या दरम्यान सुंदर फटको, बरोच काय चेंडू हवेत.
पंचांचा इशारा षटकाराचा इलो. सो ब्युटिफुल, सो एलिगंट, जस्ट लुकिंग लाईक अ वाव. लतेश सागरकरांनी दिले कुठलेले वाव. डीजे सुजल. तर धाव फलकावरती धावा 31, 31 धावा. 2 चेंडूत 12 धावा खर्च करणारी गोलंदाजी ही देखील मैदानाच्या दिशेने टिपू याची बघून मिळतात. संघाची धाव संख्या 31, 31 धावा धाव फलकावरती. 2 चेंडू दरम्यान 2 षटकार, 2 चेंडू दरम्यान 2 पाठीवर वळ. या दरम्यान उचलू मारण्याचा होतो देखील प्रयत्न. क्षेत्ररक्षक मैदानाच्या दिशेने बघूक मिळालो. 38 सर्कलच्या चेंडू अडावलो गेलो. परतीची फेक करेपर्यंत एक धाव ही देखील सहजरित्या पूर्ण केली गेली आणि या एकेरी धावेनिशी 32 धावा धाव फलकावरती हे देखील बघूक मिळतात. 3 चेंडूंचा खेळ झालो समाप्त. तिसरा षटक ह्या देखील प्रगतीपथावर. या दरम्यान हलक्या हाताने घेऊन काढता क्षेत्ररक्षक मैदानाच्या दिशेने बघूक भेटता. यावेळी मिलिंद नावाचं क्षेत्ररक्षक मेगा स्क्रीनवर दिसून येलो. एक धावी देखील सहजरित्या पूर्ण केली गेली आणि या एकेरी धावेनिशी संघाची धावसंख्या धाव फलकावरती 33 तिर्येचो डबल गेम. या दरम्यान उचलू मारण्याचा प्रयत्न. सुंदर चेंडू फलंदाजाक चकवो देऊन गेलेलो चेंडू. निर्धाव चेंडूची गणना ही देखील मैदानाच्या दिशेने झाली. निर्धाव चेंडू हे देखील आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये स्कोरिंग काउंटिंगवर गणलो गेलो. या दरम्यान सुंदर चेंडू ब्लॉक मधलो चेंडू हलक्या हाताने घेऊन काढता. स्वतःच्या फॉलो थ्रोमध्ये चेंडू अडवता. निर्धाव चेंडूची गणना ही देखील मैदानाच्या दिशेने झाली. खेळ समाप्त झालो 3 षटकांचो. खेळ समाप्त झालो 18 चेंडूंचो. संघाच्या धावसंख्येचो विचार करू गेल्यात तर धाव फलकावरती धावा 33 धावा धाव फलकावरती. अंतरिम अजूनही 18 चेंडूंचो खेळ बाकी. यापुढे समर्थन करतील आमचे साथी कॉमेंटेटर परवेज आगा. मी साहिल कोपरेकर थोड्यासाठी रजा घेत आहे. तोपर्यंत घेऊन जाऊया आपल्या सुजल ऑडिओकडे. डीजे सुजल. परवेज आगा आप तमाम दर्शकों का इस मुकाबले के दरमियान तहे दिल से स्वागत करता हूँ. ले चलता हूँ मैदान के भीतर. आज का ये चौथा दिन और चौथे दिन का पहला मुकाबला मैदान के भीतर. स्कोर की अगर बात करें तो टोटल पहुंचा स्कोर बोर्ड पर 34 रन, 34 रन स्कोर बोर्ड पर. लॉस ऑफ 2 विकेट्स मैदान के भीतर. इस मर्तबा पर हल्के हाथ से स्ट्रोक जरूर कहलाता. गेंद चली गई सीधा डिक्लेयर जोन में 1 रन के लिए. 1 रन के साथ टोटल में वाइजा पा टोटल पहुंचा स्कोर बोर्ड पर 35 रन. चौथा ओवर का खेल प्रगति पथ पर 2 गेंदों के समाप्ति के बाद जरूर यहाँ पर पिछले ओवर में लगे हुए वो 2 छक्के स्क्वायर लेग के क्षेत्र में लगाए हुए, उसी के बदौलत यहाँ पर टोटल 35 रन. इस मर्तबा स्ट्रोक खेला है. गेंद और बल्ले का लाजवाब संपर्क. गेंद चली गई सीधा स्क्वायर लेग बाउंड्री लाइन के बाहर. 6 रनों के लिए डीजे. मिलिंद के ऊपर ये प्रहार किया था. एक शॉट वहां पर देखने को मिला था. अगली गेंद लेकर तैयार मिलिंद अपने कोटे के. इस मर्तबा हल्के से कुल किया. 1 रन मिलेगा जरूर डिक्लेयर के रूप में. 1 रन के साथ टोटल में वाइजा टोटल पहुंचा स्कोर बोर्ड पर 42. लॉस ऑफ 2 विकेट्स मैदान के भीतर. आखिरी 2 गेंदों का खेल होगा बाकी इस ओवर का. देखते हैं पर क्या करते हैं बल्लेबाज. मिलिंद तैयार अपने कोटे की अगली गेंद लेकर. आखिरी 2 गेंदों का खेल होगा बाकी. देखते हैं पर क्या करते हैं बल्लेबाज. इस मर्तबा स्ट्रोक जरूर खेला है. खिलाड़ी तैनात है. गेंद पर आएंगे, गेंद को उठाकर थ्रो करेंगे. तब तक 2 रन. इस 2 रनों के साथ टोटल में हुआ इजाफा. टोटल पहुंचा स्कोर बोर्ड पर
44 रन स्कोर बोर्ड पर। अभी भी जीत के लिए 5 रनों की आवश्यकता है। देखते हैं पर क्या छक्का लगाकर इस मुकाबले को खत्म करते हैं बल्लेबाज। जी नहीं, जी यहाँ पर स्ट्रोक जरूर कहलाता है। गेंद चली गई सीधा पॉइंट क्षेत्र में, सीमा रेखा से बाहर। 4 रनों के लिए, इस 4 रन के साथ अभी मात्र 1 रन की आवश्यकता है इस मुकाबले को जीतने के लिए। 12 चेंडू आणि 1 धावा असं या ठिकाणी विजयाचं समीकरण। तोपर्यंत जाऊया डीजे गडे, डीजे सुजल गडे। जी हाँ, यहाँ पर बैटिंग चॉइस पावर प्ले का इशारा आया अंपायर की ओर से। मात्र 1 रन जीत के लिए इस मर्तबा स्ट्रोक जरूर खेला है। कवर्स के क्षेत्र में एक लाजवाब स्ट्रोक, गेंद चली गई सीधा सीमा रेखा से बाहर। 4 रनों के लिए इसी का V4 IBCL चैंपियंस ट्रॉफी 2025 का चौथा दिन और चौथे दिन का पहला मुकाबला जीता। यहाँ पर श्री बांदेश्वर 11 शिरोडा टीम ने जीतने वाले टीम को भी लाख लाख शुभेच्छा और हारने वाले टीम को भी अगले मुकाबले के लिए बहुत बहुत शुभकामनाएं। मैं परवेज आगा लेता हूँ आप तमाम दर्शकों से थोड़ी देर के लिए रजा और मैं सुपुर्द करता हूँ मेरे सहयोगी समालोचक गुरु चटनी सर की ओर।